आज आपण जे डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहे, या डी ब्लॉकच्या 40ही एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे ते आपण समजून घेऊ. आपल्याला 12th मध्ये हे डी ब्लॉक एलिमेंट कंप्लीट आहेत आणि त्यामुळं डी ब्लॉक एलिमेंटचं सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठीच आपल्याला त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांचं माहिती पाहिजे. त्याच्यामुळं डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये 4 सिरीज आहेत, आहे की नाही. पहिली जी सिरीज आहे ते 4th पिरियड मध्ये आहे, लक्ष ठेवायचं, हे महत्वाचं आहे. 4th पिरियड मध्ये आहे आणि ती पहिली जी सिरीज आहे तिला आपण 3D सिरीज म्हणत असतो. कोणती सिरीज म्हणत असतो? 3D सिरीज म्हणत असतो, किंवा यालाच आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणत असतो. काय म्हणत असतो? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट. लक्षात ठेवायचं आहे आपण काय काय सांगून राहिलो होते. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट सुद्धा म्हणतात त्यांना. ठीक आहे. त्यानंतर जी 5th पिरियड मध्ये आहे, तर 5th पिरियड मध्ये जी सिरीज आहे तिला आपण काय म्हणत असतो? 4D सिरीज म्हणत असतो, कारण जे शेवटचं इलेक्ट्रॉन्स आहे ते 4D सिरीज मध्ये एंटर होतो आणि त्यांच्यामुळे आपण यांना 4D सिरीज एलिमेंट म्हणत असतो. दिस इज कॉल्ड ॲज सेकंड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट. याला आपण सेकंड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणतो. त्यानंतर 6th पिरियड मध्ये जी सिरीज आहे त्याला आपण काय म्हणत असतो माहिती आहे का? 5D सिरीज म्हणतो. Last valence shell electrons are enter into the 5 subshell and that's why it is called as 5D series. म्हणून आपण यांना 5D series elements म्हणत असतो. It is the third transition series element. Third transition series element म्हणतो आपण यांना. Transition series element. थर्ड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट. त्याच्यानंतर जी 7th पिरियड मध्ये आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर ती 7th पिरियड मधली जी सिरीज आहे तिला आपण 6D सिरीज म्हणत असतो. अशा आपल्या 4 सिरीज आहेत बघा. 4th ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणतात त्यांना. ठीक आहे. आता हे प्रत्येक सिरीज मध्ये डी ची कॅपॅसिटीज आहे 10 इलेक्ट्रॉनची. डी सबशेलची कॅपॅसिटी आहे 10 इलेक्ट्रॉनची. डी अशा 5 ऑर्बिटल्स असतात. डी काय असतात? 5 ऑर्बिटल्स असतात, लक्षात ठेवायचं आहे. डीच्या 5 ऑर्बिटल असतात. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन जात असते, हेही आपल्या डोक्यात आलं पाहिजे. एक DXY नावाची असते, एक DXZ आणि DYZ, अशा 3 नॉन ऍक्सियल ऑर्बिटल म्हणत असतात त्यांना. काय म्हणत असतात? नॉन ऍक्सियल. या सेटला आपण T2G सेट म्हणत असतो, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या 2 उरलेल्या ऑर्बिटल आहे ते आहे DX² - Y² आणि DZ², असे या डी ऑर्बिटलचे नाव आहेत. त्यामुळं यांच्यामध्येही 2 आणि 2 असे टोटल 10 इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट होत असतात. आणि ही जी ऑर्बिटल आहे हे ऍक्सियल ऑर्बिटल आहे, यांना आपण EG ऑर्बिटल म्हणत असतो. क्लिअर झालं इथपर्यंत? तर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक डी सिरीज मध्ये 10 एलिमेंट असतील. त्याच्यामुळं डी सिरीज मध्ये, प्रत्येक डी सिरीज मध्ये किती असतील? 10 एलिमेंट असतील. तर अशा 4 सिरीज आहेत, म्हणून 40 एलिमेंट्स आर बिलॉंगिंग टू द डी ब्लॉक. त्याच्यामुळे डी ब्लॉक मध्ये 40 एलिमेंट येतात, है ना. तर आपण आज ही जी 3D सिरीज आहे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स 4D, 5D आणि 6Dचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हे जे डी ब्लॉक एलिमेंट असतात, तर या डी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण सर्वांना माहिती आहे की जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच सर्वात महत्वाचं असते. कारण आपल्याला काय करायचं असते की जे आउटर मोस्ट ऑर्बिटल असतात त्यांच्यामधलेच इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग साठी रिस्पॉन्सिबल असतात आणि त्याच्यामुळे आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असतो. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये सुरुवातीला आपण इनर्ट गॅसचं असते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आउटर मोस्ट ऑर्बिटल राहणार आहे यांची NS2, है ना. आणि जे आउटर मोस्ट ऑर्बिटलच्या अंदरची ऑर्बिटल असते त्याला म्हणत असतो N-1D, त्याला आपण पेनल्टीमेट ऑर्बिटल म्हणत असतो. 1 to 10 असे इलेक्ट्रॉन्स या पेनल्टीमेट ऑर्बिटल मध्ये जात असतात, 1 पासून तर 10 पर्यंत. तर शेवटचा इलेक्ट्रॉन हा पेनल्टीमेट N-1D ऑर्बिटल मध्ये एंटर होतो, म्हणून यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट म्हणत असतो. ठीक आहे. बघा आता
मग आता मी सर्वात पहिली हे जे एन आहे, एन कुठून स्टार्ट होते, फोर्थ पिरियड पासून, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ, अशा प्रकारे. त्याच्यामुळे आता मी जी फर्स्ट सिरीज आहे, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज काय म्हणणार आहोत आपण, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहोत. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहोत. आता ही जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट आहे, यालाच आपण कोणती सिरीज म्हणून राहिलो, 3D सिरीज म्हणतो. आणि यांचा पिरियड नंबर कोणता आहे, फोर्थ पिरियडशी बिलॉंगिंग आहे. त्याच्यामुळे यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं काय करणार आहोत आपण, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगणार आहोत यांचं. आता यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये टाका 4s 1 to 2 असते, आपण 2 लिहू डायरेक्ट. त्याच्यानंतर 4-1 काय होणार आहे, 3D, 4-1 म्हणजे 3D, 1 to 10. आणि त्याच्या आधीचा इनर्ट गॅस कोणता असतो बघा, या 4D च्या आधीचा इनर्ट गॅस कोणता असतो, अर्गॉन. कोणता राहणार आहे, अर्गॉन 18. अशा प्रकारे यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं. आता संपलं काम. हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याला आलं ते सर्वच एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू शकते. आता याच्यातले एलिमेंट्स लिहू आपण इकडे, बघा लक्षात ठेवायचं आहे, एलिमेंट्स. त्यानंतर यांचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. ठीक आहे. आता बघा, सर्वात पहिल्यांदा एलिमेंट आले पाहिजे. तर मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगितली होती, स्क, टी, व, कर, मन, पे, को, नी, कु, झन. स्कटी व कर्मन, फेकोनी, कुझन, अशा प्रकारे. बरोबर आहे. याचा ॲटॉमिक नंबर आहे 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ठीक आहे. आता यांचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करणार आहोत आपण. तसं जर तुम्ही करसाल तर तुम्ही या पद्धतीनं करत होते. आपण जर 10th स्टँडर्ड मध्ये असतो तर आपण 10th स्टँडर्ड मध्ये या प्रकारे केलं असतं. 2, 8, 8 किती राहिले, आता हे झाले 10, 18 आणि 3, अशा प्रकारे. इथे राहिलं असतं 2, 8, 8, 4, इथे 2, 8, 8, 5, इथे 2, 8, 8, 6, 2, 8, 8, 7, 2, 8, 8, 8, 8, त्याच्यानंतर 2, 8, 8, 9, 2, 8, 8, 10, 2, 8, 8, 11 आणि 2, 8, 8, 12 असं केलं असतं आपण. बरोबर आहे. पण आपण ऍक्च्युअली कसं करणार आहोत आपल्याला माहिती आहे, कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करणार आहोत. अर्गॉन माहिती आहे सर्वांना, अर्गॉनचं काय असते, 18, 2, 8, 8 असं आहे. आता बघा, हे एवढं कॉमन अर्गॉनचंच आहे सर्वांचं. 2, 8, 8 जे आहे ते हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, अर्गॉनचं. फक्त इलेक्ट्रॉन्स कुठे चेंज होऊन राहिले, शेवटच्या ऑर्बिटलमध्ये आहे ना. त्यामुळे आता आपण या सर्वांचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करू. त्याच्यामुळे पाठ करायचं कामच नाही, आपल्याला डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 40ही एलिमेंटचं येणार आहे. बरोबर आहे. आता याच्या आधी आपण कोणता लिहिणार आहोत, अर्गॉन 18 तर गेले. त्याच्यानंतर शेवटची कोणती आहे आपली, 3D आणि 4s आहे की नाही. इथेही मी तसंच लिहिणार आहोत, अर्गॉन 3D 4s, त्याच्यानंतर अर्गॉन 18 3D 4s. सर्वांचं सारखंच राहणार आहे आउटर मोस्ट ऑर्बिट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 3D 4s, अर्गॉन 3D 4s आहे की नाही. अर्गॉन 3D 4s, अर्गॉन 3D 4s, अर्गॉन 3D 4s, या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहोत. अर्गॉन 3D 4s. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. बघा, इझी आहे, थोडंसं डोकं लावायचं आहे आपलं, आहे की नाही. आपण इझिली समजू शकतो की ते कोणत्या टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल आपलं म्हणून. आलं लक्षात सर्वांच्या. बघा, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. शेवटी मी लिहितो इथे अर्गॉन 3D 4s आहे ना.
सर्वात शेवटचे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये जाणार आहेत? 3D आणि 4s मध्येच आहे ना. 4s मध्ये मी 2 2 देतो. हे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 2 2 2 2 आहे की नाही. अशा प्रकारे प्रत्येकाच्या याच्यात 2 2 दिले. पण आता राहिलं काय आपलं, याच्यात 3 होते तर एक राहिला, म्हणून D1 D2 D3 D4 D5 D6 D7 D8 D9 आणि D10 झालं यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फक्त हे जे आहे क्रोमियम आणि कॉपर आहे त्यांचं थोडंसं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं, याचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते. हिचा एक 4s मधला इलेक्ट्रॉन्स तो कशात एंटर होतो? या 3D मध्ये एंटर होत असतो, म्हणून हे 3D5 4s1 असं होते. आणि या कॉपरचं सुद्धा ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तो एक 4s मधला इलेक्ट्रॉन 3D मध्ये एंटर करतो, म्हणजे 3D10 4s1 होतो. आणि म्हणून हे दोघं जण या सिरीज मध्ये एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवत असतात बाकीच्या मेंबरपेक्षा. ठीक आहे, बिकॉज ऑफ द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते यांचं? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते म्हणून. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही डी ब्लॉकचे एलिमेंट शिकसाल आहे की नाही, तर हे डी ब्लॉक एलिमेंट आपण जेव्हा स्टडी करू तर या डी ब्लॉक एलिमेंट मध्ये हे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये भाग घेतात आणि या डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये भाग घेत असतात. म्हणजे पेनल्टिमेट ऑर्बिटल मधलेही घेतात आणि आउटर मोस्ट. तर यांच्यामध्ये जेव्हा बॉन्डिंग होत असते, व्यवस्थित लक्ष ठेवा, तर यांच्यामध्ये बॉन्डिंग होत असताना बॉन्डिंग इन डी ब्लॉक, डी ब्लॉकची जेव्हा बॉन्डिंग आपण करत असतो म्हणजे यांचे बॉन्ड कंपाऊंड तयार करत असतो, हे दुसऱ्यासोबत जेव्हा बॉन्ड करत असते तर हे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर आउटर मोस्ट ऑर्बिट मधले 4s इलेक्ट्रॉन्स तर भाग घेतातच, पण त्याच्या आधी जी n-1 डी ऑर्बिटल आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, n-1 डी ऑर्बिटल आहे त्यांच्यामधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत असतात. आणि त्यांच्यामुळं हे जे एलिमेंट आहे हे एलिमेंट व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात. काय दाखवतात? व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात. व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणा किंवा ऑक्सिडेशन स्टेट, काय म्हणतो आपण त्याला? व्हेरिएबल व्हॅलन्सी किंवा ऑक्सिडेशन स्टेट. तर यांची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट, लक्ष ठेवा, मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट जे असते डी ब्लॉकची, आता जनरल मध्ये सांगून राहिलो, मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट यांची सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट किती राहते माहिती आहे का? म्हणजे मॅक्झिमम व्हॅलन्सी किती राहू शकते? 8 राहू शकते. बघा लक्षात ठेवायचं आहे, 8च्या वर तर कोणाचीच व्हॅलन्सी राहू शकत नाही. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारे एलिमेंट या सिरीज मध्ये असतात, डी ब्लॉक सिरीज मध्ये. तर या सिरीज मध्ये सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट वाला हा मॅग्नीज असतो, कारण हा +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो मॅक्झिमम. कोणती? +7. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? आणि म्हणून यांचे कंपाऊंड असे फिक्स नसतात, हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड दाखवत असतात, म्हणजे यांच्या व्हॅलन्स्या व्हेरिएबल असतात, कारण हे आउटर मोस्ट ऑर्बिट मधलाही इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात आणि अंदरचा जो पेनल्टिमेट ऑर्बिटल मधला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, हे दोन्ही बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात. त्याच्यामुळं यांच्या व्हॅलन्सी फिक्स राहत नाही. दे शोज व्हेरिएबल व्हॅलन्सीज. हे व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवत असतात बिकॉज ऑफ the electrons in outermost orbit as well as n-1 d orbitals are take part in the bond formations. Okay, the maximum oxidation state shown by this d block element is +8. म्हणजे 8 ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड, जसं ऑस्मियम टेट्राऑक्साइड आहे, हा डी चाच मेंबर आहे ऑस्मियम, तर हे असे 4 ऑक्सिजन सोबत 2-2 बॉन्ड करून 8 व्हॅलन्सी वाला कंपाऊंड तयार करू शकते. समजून राहिलं मी काय सांगितलं आहे ते? त्याच्यामुळे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स तर पाठ करण्याचा विषयच नाहीये. पुन्हा एकदा समजावून सांगतो, कारण बरेचसे पोरं असे असतात की त्यांना एकदा समजत नाही याच्यातलं, तर बघा पुन्हा त्यांच्यासाठी नवीनच आहे. तर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 3D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण समजून घेऊन राहिलो. तर 3D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांना माहिती आहे काय असते. सर्वात शेवटची कोणती असते याची? 4s 1 to 2 असते याच्यामध्ये. आता लक्षात आलं असेल 1 to 2 काय म्हटलं ते. त्यानंतर n-1 डी म्हणजे 3D मध्ये 1 to 10 इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याआधी इनर्ट गॅस कोणता राहणार आहे? आर्गॉन 18. हे 4th पिरियड मध्ये असल्यामुळे. आता बघा
आपण जर या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो म्हटलं तर सर्वात पहिल्यांदा आपण त्यांचे एलिमेंट्स लिहू. क टी व कर मन फे को मी कु झन अशा प्रकारे. त्याच्यामुळे हे 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 असा यांचा ॲटॉमिक नंबर आहे. त्याच्यामुळे विषयच नाही आहे. आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना 18 ते इलेक्ट्रॉन्स गेले. त्याच्यानंतर राहिलेले जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 4s मध्ये 2 जातील आणि उरलेला 3D मध्ये येईल. त्याच्यानंतर इथे आपण अर्गॉन मध्ये 18 गेले, आता 4 राहिले. 4 राहिल्यापैकी 4s मध्ये 2 जातील पहिले आणि उरलेले 2 डी मध्ये येतील. व्हॅनिडियम मध्ये तसंच आहे की नाही. 5 इलेक्ट्रॉन्स उरले, 5 इलेक्ट्रॉन्स पैकी 2 इथे जातील आणि 3D मध्ये किती येतील, 3 येतील. क्रोमियम मध्येही पुन्हा तसंच आहे की नाही. क्रोमियम मध्येही अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा आपण अर्गॉन काढू, त्याच्यानंतर 4D आणि त्याच्यानंतर 4s मध्ये 2 राहतील आणि 3D मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असेल अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे इथेही मॅग्नीजचं AR आहे की नाही. त्याच्यानंतर 4s मध्ये 2 आणि 3D मध्ये काय राहणार आता 5. त्याच्यानंतर आयर्नचं AR आहे की नाही. 4s मध्ये 2 आणि 3D मध्ये 6 अशा प्रकारे. त्याच्यानंतर अर्गॉनचं 4s मध्ये 2 आणि 3D मध्ये 7 अशा प्रकारे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला करायचं आहे. निकेलचा 8 नंबरचा आहे, 8 नंबरचा असल्यामुळे 3D 8 4s2. कॉपर हे 9th नंबरचा आहे सरळ सरळ, तर 3D 9 4s2 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील. आणि झिंकचं 3D 10 4s2 असं यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. बस मी तुम्हाला सांगितलं आहे की हे क्रोमियम आणि कॉपरमध्ये जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये एक इलेक्ट्रॉन्स इकडला इकडे शिफ्ट होतो, 3D 5 4s1 असं येईल. आणि कॉपरमध्ये सुद्धा 3D 10 4s1 असं यांचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असते तर त्यांच्यासाठी हे आउटर मोस्ट ऑर्बिट मधलेही इलेक्ट्रॉन्स ते काय करतात, पार्टिसिपेट करतात, ॲज वेल ॲज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल्स. डी ऑर्बिटल मधले अनपेड इलेक्ट्रॉन सुद्धा बॉन्डिंग मध्ये भाग घेत असतात. दॅट्स वाय दे शोज व्हेरिएबल व्हॅलन्सी किंवा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड तयार करत असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. हे झालं तुमची पहिली सिरीज. आता आपण दुसरी सिरीज घेऊ आहे की नाही. तर दुसऱ्या सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू आता आपण. दुसरी सिरीज कोणती आहे आता आपली 4D सिरीज. बघा लक्षात ठेवायचं आहे, 4D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे ना. तर 4D सिरीजला आपण सेकंड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणत असतो. आता हे सेकंड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट मध्ये जे एलिमेंट आहे तर यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक हे n नंबर 5th मध्ये आहे. त्याच्यामुळे याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपल्याला करायचं असेल तर नॅचरली आपण काय करणार आहोत, आपल्याला माहिती आहे की याच्या आधीचा इनर्ट गॅस कोणता आहे, क्रिप्टॉन आहे. क्रिप्टॉन 36 आहे की नाही. त्याच्यानंतर 5th असल्यामुळं 5s शेवटची जी राहणार आहे ते 5s आणि 5 - 1 म्हणजे 4D. म्हणून यांना 4D सिरीजही म्हणतो आपण. 1 to 10 सेकंड ट्रान्झिशन सिरीजलाच आपण 4D सिरीज म्हणतो, कारण जो शेवटचा इलेक्ट्रॉन्स आहे तो 4D मध्ये जाणार आहे. आता या एलिमेंटची ओळख सांगितली होती मी शॉर्टकट मध्ये. यार जरा ना बेवफा मोहब्बत तुझसे रूठ रही पड़े अगर खुदा. यार जरा ना बेवफा मोहब्बत तुझसे रूठ रही पड़े अगर खुदा, CD. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे झाले तुमचे 10 एलिमेंट कोणत्या सिरीज मधले, 4D सिरीज मधले.
आता या 4D सिरीज मधल्या 10 एलिमेंटचं आपल्याला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलंच पाहिजे प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी. तर याच्या आधी कोणता आहे? 39 त्यांचा ॲटॉमिक नंबर आहे. 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47 आणि हे 48 असं यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर यांच्या आधी कोणता येणार आहे? क्रिप्टॉन 36. याच्या आधी कोणता येणार आहे? क्रिप्टॉन 36 असा येणार आहे. बरोबर आहे. तर याच्याही आधी कोणता येणार आहे? क्रिप्टॉन 36. याच्याही आधी कोणता येणार आहे? क्रिप्टॉन 36. अशा प्रकारे प्रत्येकाच्या आधी क्रिप्टॉन तर येणारच आहे 36. असं तुम्हाला हे लक्षातच आहे की आपण यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करून राहिलं होते. आलं लक्षात? काय सांगितलं आहे ते? तर इझी आहे, एकदम सोपं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की मी 40ही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला अर्ध्या घंट्यातच क्लिअर करून दाखवून देऊन राहिलो. बरोबर आहे. अशा प्रकारे तर आता तुम्हाला माहिती आहे क्रिप्टॉन झाल्यानंतर कोणतं राहणार आहे यांच्यामध्ये? 4D आणि 5S. आता याच्यात 3 उरला. 36 आणि 39 मध्ये 3चा डिफरन्स आहे. 2 इथे जातील, D1 मध्ये 1 येईल. 4D 5S 4 रिमेनिंग राहील, ते राहणार आहे 2 इथे जाईल, 2 इथे येईल, आहे की नाही? 4D 5S 5S मध्ये 2 हे 3. त्याच्यानंतर 4D आणि 5S त्याच्यामुळे 2 4. त्याच्यानंतर पुन्हा तसंच हा 5th नंबरचा आहे 4D 5S 2 आणि 5. त्याच्यानंतर हे 4D 5S 2 आणि 6. त्याच्यानंतर 4D 5S 2 आणि 7. इथेही सुद्धा 4D 5S बरोबर आहे. 4D आणि 5S 2 आणि 8. इथेही 4D आणि 5S 2 आणि 9. इथेही 4D आणि 5S 2 आणि 10. संपलं काम. हे झालं यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. याआधी तुम्हाला क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काढता आलं पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण कसं काढत असतो म्हणून. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे? तुम्हाला पाठ करायचं कामच पडत नाही जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर. क्रिप्टॉनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं असेल तर 2 8 18 8 असं आपण क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. त्याच्यामुळे यांच्या समोर तुम्हाला 2 8 18 8 असं राहणारच आहे. क्लिअर झालं हे? तर म्हणजेच तुम्हाला पूर्ण जर लिहायचं असेल तर हे क्रिप्टॉनचं 1s2, दुसरं 2s2 2p 6, तिसरं काय ते 3s 3p आणि 3d 2 6 10 आणि 4th वाला काय राहणार आहे 4s2 4p 6, आहे की नाही? त्याच्यानंतर 4D आणि 5S अशा प्रकारे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तर असं या सर्वांच्या समोर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स राहणारच आहे. हे झाली तुमची 4D सिरीज. ठीक आहे. आता थोडंसं लक्षात ठेवावं लागतं आपल्याला 5D सिरीज मध्ये आणि 6D सिरीज मध्ये. तर 5D सिरीज आणि 6D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेत असताना थोडंसं आपलं डोकं लावायचं आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट कोणती सिरीज पाहिजे आपल्याला? 5D सिरीज पाहिजे. तर या 5D सिरीज एलिमेंट मध्ये 5D ब्लॉक एलिमेंट मध्ये यालाच आपण काय म्हणत असतो? थर्ड ट्रान्झिशन सिरीज. थर्ड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट. बरोबर आहे. थर्ड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट जे आहेत तर यांच्याविषयी आपण जर माहिती करत असताना यांचा जो पहिला मेंबर आहे, पहिला आणि जो शेवटचा मेंबर आहे, तर यांच्यामध्ये फरक येते थोडासा. लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये एफ ऑर्बिटल येत असतात. 6 पिरियड मध्ये कोणती येत असते? 4f येत असते. कारण हे एफ ब्लॉक एलिमेंट जे आहे ते इथेच आहेत 6 पिरियड मध्ये. त्याच्यामुळे यांचे जर एलिमेंट्स आपण काढतो म्हटलं तर ला, हफ्ता, वसूल, रे, उस, इरफान, पठान और हॉग, है की नाही? अशा प्रकारे येईल हे. ला, हफ्ता, वसूल, रे, उस, इरफान, पठान और हॉग. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. तर 5D सिरीज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ला, हफ्ता, वसूल, रे, उस, इरफान, पठान और हॉग. उस, इरफान, पठान और हॉग. हे झाले आपण क्रिकेटच्या प्लेअरवर यांचं हे ठेवलेलं आहे की नाही?
आता तुम्हाला यांचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. ॲटॉमिक नंबर मध्ये हा 57 येतो आणि डायरेक्ट हा 72 येतो. यांच्यामध्ये मधात 14चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे? 14चा, म्हणजे 4 एलिमेंट्स यांच्या मधात येतात. मग नंतर कंटिन्युअस आहे 73, 74, 75, 76 असा ॲटॉमिक नंबर कंटिन्युअस आहे यांचा. 78, 77, 78, 79 आणि 80 अशा प्रकारे यांचा ॲटॉमिक नंबर आहे. मग आता गडबडही तशीच आहे, बघा लक्षात ठेवायचं. यांचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करत असताना याच्या आधीचा इनर्ट गॅस कोणता येणार आहे सांगा? क्रिप्टॉनच्या आधी कोणता येणार आहे? आता याच्यात झेनॉन येणार आहे. झेनॉन 54, झेनॉन 54 तर येणारच आहे. शेवटची ऑर्बिटल कोणती राहणार आहे यांची? कोणत्या पिरियड मध्ये आहे? 6 पिरियड मध्ये, आणि म्हणून 6s राहणार आहे. 6s2, 6 - 1 म्हणजे काय होत असते? 5d, 1 to 10. पण याच्या आधी 4f येत असते. काय येत असते? 4f. आणि ही 4f येते म्हणूनच आपल्याला बऱ्याचशा एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करत असताना गडबड वाटते. म्हणून तुम्ही यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स या प्रकारचं आणणार आहे. पहिला जो आहे त्यांच्यामध्ये 4f0 येणार आहे. जसं हे 54 येईल, झेनॉन 54, 4f मध्ये याच्यात इलेक्ट्रॉन जाणार नाही. लॅन्थेनाइट, लॅन्थेनाइट ऍक्च्युअली या ब्लॉकचा मेंबरच नाही. जरी नाव त्याचं लॅन्थेनाइट असेल तर लॅन्थेनाइट या ब्लॉकचा मेंबरच नाही. लॅन्थेनाइट्स मध्ये डी मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स येणार आहे आणि एस मध्ये 2 अशा प्रकारे. आता इथून स्टार्ट जेव्हा होते तेव्हा 14 इलेक्ट्रॉन्स वाढले. एफ मध्ये 14 गेल्यानंतरच इलेक्ट्रॉन्स ह्या हाफनियममध्ये येऊन जाईल आणि त्याच्यामुळं झेनॉन 54 च्या नंतर इथं 4f14 लिहावं लागते तुम्हाला. किती लिहावं लागते? 4f14, 5d2, 6s2 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. लक्षात आलं हे? इथे 4f14 का आलं म्हणून. त्याच्यानंतर झेनॉन इथे काय येणार आहे? 4f14, 5d3, 6s2 अशा प्रकारे. इथेही तसंच येईल. झेनॉन 4f14, 5d4, 6s2 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. झेनॉन 4f14, 5d5, 6s2 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. इथेही तसंच येईल. झेनॉन 4f14, 5d6, 6s7 इथेही तसंच येईल. झेनॉन 4f14, 5d7, 6s2 इथेही तसंच येणार आहे. झेनॉन 4f14, 5d8, 6s2 इथेही तसंच येणार आहे. झेनॉन 4f14, 5d9, 6s2 आणि इथेही तसंच येणार आहे. झेनॉन 4f14, 5d10 आणि हे 6s2 अशा प्रकारे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. समजलं इथपर्यंत? तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे याच्यामध्ये का आपण असं आणलं, तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे सिरीज एलिमेंट आहे या सिरीज एलिमेंट मध्ये हा जो तुमचा लॅन्थेनाइट आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे, या लॅन्थेनाइट सोबत हे 14 एलिमेंट्स आहे आणि बिफोर दिस एलिमेंट हे जे हाफनियम आहे तर हाफनियम टंगस्टन यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन जाण्याच्या आधी द इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन टू द 4f मध्ये एंटर होणार आहे. तर त्याच्यामुळं हे वाले जे एलिमेंट्स आहेत तर यांच्या प्रॉपर्टीमध्ये बराचसा फरक येणार आहे. जे आपण 4d एलिमेंट आहेत है ना आणि 5d एलिमेंट आहे यांच्या ॲटॉमिक साईज ऑलमोस्ट सारख्या असतात. ॲटॉमिक साईज ऑलमोस्ट सारख्या असतात. यांना आपण केमिकल ट्विन्स म्हणतो. काय म्हणतो? केमिकल ट्विन्स म्हणतो. ट्विन्स म्हणजे जुडे आहे की नाही, सारखे सारखे ॲटॉमिक साईज असणारे एलिमेंट. म्हणून तुम्हाला जर केमिकल ट्विन्स म्हटलं तर या दोन सिरीज मधल्या एलिमेंटचं तुम्हाला काय सांगायला लागते? झिर्कोनियम आणि हाफनियम एकसारखी ॲटॉमिक साईज असते, केमिकल ट्विन्स आहे. निओबियम आणि थॅलियम हे जे निओबियम INB आणि निओबियम आणि TA हे केमिकल ट्विन्स आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात. मॉलिब्डॅनम आणि टंगस्टन यांच्या ॲटॉमिक साईज ऑलमोस्ट सारख्या असतात आणि ही कशामुळे असते आपण हे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये शिकणार आहोत आहे की नाही, पिरियॉडिक प्रॉपर्टीज मध्ये. तर अशा प्रकारे ही कोणाची सिरीज झाली? 5D सिरीज झाली. असेच आपल्याला 6D सिरीज काढायची आहे. कोणती काढायची आहे? 6D सिरीज. तर आता 6D सिरीज तुम्ही काढसाल आहे की नाही, पूर्णच मी काढलं तर मग तुम्हाला काय काढायचं राहणार आहे?